पुणे जिल्ह्यातल्या या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र रविवारी हादरला। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा इथला साकव पूल कोसळला। या दुर्घटनेत 4घांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत। या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात असताना आता या दुर्घटनेच्या वेळचा फोटो व्हायरल झालाय। हा फोटो आपण पाहिला तर पुलावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली दिसतीये। या गर्दीमुळे पूल खाली झुकला। मागे उभे असलेल्या लोकांनी पुढे नेमकं काय घडतंय याचा अंदाज न आल्यानं लोक तिथेच उभे असल्याचं दिसतंय। त्यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल बचावलेल्या लोकांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया। हम लोग ऐसे फ्रेंड घूमने आए थे यहाँ पे, तो जब घूमने के बाद हम जब रिटर्न जा रहे थे ऊपर पुलिया से, तो वहाँ पे एक साथ ऐसी भीड़ लग गई। उधर से भी बाइक आ रही थी, इधर से भी बाइक आ रही थी, तो वो एक ही जगह में भीड़ होने के कारण से वो पुल नीचे टूट गया। लेकिन हम लोग वो जाली थी, वो जाली को अटक के रह गए, तो इसीलिए हम बच गए। लेकिन कुछ लोग डायरेक्ट नीचे जाने की वजह से कुछ लोग बह गए और ऑन द स्पॉट हमारे सामने 2 लोग डेथ हो गए। वारदात होने के बाद कुछ 15 से 20 मिनट बाद वो लोग सब आ गए थे। वहाँ पे पुलिस भी थी और NDRS के भी लोग थे। हमने भी 2-3 लोगों को बाहर निकाला था वहाँ से, लेडीज लोगों को। आपको क्या हुआ? मेरे पैर में मोच है, फ्रैक्चर है थोड़ा, और कमर में थोड़ा लगा। अस्पताल में इलाज ठीक से चल रहा है? हाँ, अभी तो ठीक चल रहा है, देखभाल सब हो रही है बराबर। एक जगह पब्लिक इकट्ठी हो गई, फिर बाइक वालों ने भी आना जाना कर दिया। वो पुल भी थोड़ा कमजोर सा हो रहा था, मुझे डाउट सा लगा पुल हिल रहा है। फिर वो इतने में मैं अपनी सिस्टर को कहता, वो एकदम वो पुल गिर गया। 40 फीट तो होगा कम से कम वो तो। अभी अस्पताल में उपचार कैसे चल रहे हैं? अभी तो ठीक है, यहाँ का ट्रीटमेंट सही चल रहा है। आपके साथ में कौन-कौन? मेरी सिस्टर का भी चोट आई है, मेरी भांजी भी है, मेरी जीजा जी भी है। उनको चोट नहीं आई, जीजा जी को, मेरी सिस्टर को, मेरी भांजी को और मेरे को। उनके तो हाथ पैरों में चोट आई है ज़्यादा। मेरे पैर में फ्रैक्चर आ गया। अभी वो करवा के आया, एक्स्ट्रा 2 फ्रैक्चर दिखा रहे हैं। वहाँ पे जो अभी इतनी भीड़ हुई थी कि उसकी वजह से वो वारदात हुई है। तो वहाँ पे जो बाइक्स आ रही थी और कुछ बाइक जा रही थी, तो उसकी वजह से क्या हुआ था कि जो रोड है वो ब्लॉक हो गया था। तो उसकी वजह से जो आने वाले और जाने वाले वो जा नहीं पा रहे थे। तो सब एक जगह पे जो भीड़ जमा हुई, उसकी वजह से जो बैलेंस गया, और जो पुल था वो बहुत ही पुराना था, तो उसकी वजह से वो एक साइड गया और पूरा का पूरा कोलैप्स हो गया नदी में। तो उसकी वजह से क्या हुआ, जो बीच में थे सेंटर में, वो पानी में बह गए, और जो हमारे जैसे थोड़े से पानी से बहाव के बाजू में थे, तो हम जाके पत्थर पर गिरे। तो पत्थर पर गिरने की वजह से हमारे पैर को लगाए, किसी के सर पे लगाए। या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गर्दीचं कारण सांगितलंय। पहिली गोष्ट तर 10 जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता। याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती। गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे। दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले, काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही, म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये, पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल, तर पर्यटक त्या ठिकाणी गेले। आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत। कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात, अशा 500 जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही, काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं। त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं। पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे महिन्या-2 महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल। पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे, आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती। पत्र दाखवले रवींद्र चव्हाणांचं की 80,000 रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले, आणि त्याच्यावरून आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही। काही लोक
देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. हा पूल 2 महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. हा पूल अनेक वर्ष जुना होता आणि त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे तो बंद करण्यात आला होता असं सांगण्यात येते. पावसानंतर विरंगुळा म्हणून मोठ्या संख्येनं लोक पुलावर जमले होते. त्यानंतर ही दुर्घटना घडली. मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंडमळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा इथं पावसाळ्यात फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्याच ठिकाणी साकव पूल होता. धोकादायक पूल असताना लोकांना त्यावर का जाऊ दिलं असा सवाल आता उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.